नमस्कार, मी ओमप्रकाश उडान. वास्तव न्यूजच्या रोखोक आखाडा विधानसभेचा यामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे. आपण आज घनसावंगी विधानसभाचा संपूर्ण महाराष्ट्र आणि मराठवाड्याचं लक्ष लागलेला मतदारसंघ म्हणजे घनसावंगी या विधानसभा मतदारसंघामधील राजकीय आखाडा जो आहे विधानसभेचा त्याच्याबद्दल थोडीफार आपण आज समीक्षा करणार आहोत. या समीक्षेमध्ये आपण नेमकं गेल्या 4-5 दिवसापासून या मतदारसंघामध्ये काय ढवळाढवळ चालू आहे, काय काय गोष्टी ज्या आहेत त्या घडून आल्यात, काय काय होऊ शकतात या संदर्भात आपण आज समीक्षा करणार आहोत. म्हणून घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्ये सद्यस्थितीत 2 सख्या जावा आणि दोघींच्या वेगवेगळ्या चुली यामध्ये काही अंशी राजेश टोपेच घेणार भरारी आणि हे दोन्ही जे विरोधक नेते आहेत हे राहणार कायम माजी या यादीमध्ये. असं जे आहे ती परिस्थिती जी आहे ती निर्माण झाल्याचं चिन्ह जे आहे ते सद्यस्थितीत दिसून येते. भविष्यात उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर वापस घेतल्यानंतर जे आहे ते स्पष्ट चित्र होईल, पण सध्या तीच परिस्थिती असल्याचं दिसून येते. दुसरीकडे मतदारसंघामध्ये जर फिरलो आपण तर मतदार काही कार्यकर्ते जे आहेत पक्षाचे ते आपल्या नेत्याबद्दल लाखोही वाटाणा दिसून येत आहेत. ते म्हणतायत यांच्या पायातूनच आली, यांच्या पायातूनच आली, यांना यांच्या पायावरच धोंडा पाडून घ्यायचा आहे. ही जी स्थिती आहे ती दिसून येते. तुम्ही मतदारसंघामध्ये जर गेले तर हा विषय जो आहे तो चर्चेला जातोय. कारण सर्वसाम मतदारांची जी अपेक्षा आहे ती म्हणजे या दोघांनी एकत्रित येऊन निवडणूक लढणे हीच आहे. परंतु यांच्यामध्ये यांचा अहंकार जो आहे तो थांबायला तयार नाही असं दिसून येते. कारण गेल्या कित्येक वर्षापासून आपण जर बघितलं तर सतीश घाडगे जे आहेत त्यांनी काही अंशी बांधणी केली, काही अंशी कामही केलेत, कार्यकर्त्यांची फळी त्यांनी निर्माण केली. ते गेल्या कित्येक महिन्यापासून म्हणतायत आमच्या पक्षाकडून आमची उमेदवारी नक्कीच आहे, आम्हाला उमेदवारी मिळणारच. मग या सगळ्या गोष्टी आहेत. सद्यस्थितीत घनसावंगी विधानसभा मतदारसंघ नेमका भाजपाला सुटतोय की अजित पवारांच्या गटाला सुटतोय की एकनाथ शिंदेच्या गटाला सुटतोय याबद्दलच प्रश्नचिन्ह आहे. आणि दुसरीकडे तुम्ही इतर नेत्यांनाही जाऊन भेटून येत आहे, इतर नेत्यांशीही चर्चा करताय. मग तुमची जर उमेदवारी पक्की आहे तर उमेदवारीच अद्यापपर्यंत घोषित नाही, मग तुम्ही इतर नेत्यांच्या संपर्कात का आहात हाही प्रश्न आहे. दुसरीकडे तुम्ही असं म्हणताय आमचीच उमेदवारी निश्चित आहे, मग तुम्ही निवांत राहायला पाहिजे. तुमची एवढा जो आहे चलबिचल का होते आहे हा बी प्रश्न आहे. आपण जर बघितलं तर काल त्यांच्या कार्यकर्त्यांनी पोस्ट टाकल्यात, आमचे जे आहेत सतीश घाडगे 29 तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मग तुमच्या पक्षाकडूनच तुम्हाला उमेदवारी मिळणार आहे तर तुम्ही पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहात की अपक्ष म्हणून दाखल करणार आहेत तोही विषय आहे. या दोन्ही नेत्यांनी मुंबईवारी केली आहे. हिकमत ओढा आणि सतीश घाडगे यांनी तेही तसंच म्हणतायत आमची उमेदवारी नक्की आहे, आमची उमेदवारी फायनल आहे. परंतु अद्यापपर्यंत उमेदवारीवरच शिक्कामोर्तब झालं नाही आणि हे दोन्ही नेते मुंबईची वारीही करून आलेत. परंतु या सगळ्या गोष्टी असताना सतीश घाडगे जे आहेत ते एकीकडे असे म्हणतायत, दुसरीकडे दुसऱ्या नेत्यांशी संपर्कात आहेत, दुसऱ्या नेत्यांना जाऊन भेटतायत. म्हणूनच मग या दोन्ही सख्या जावा आणि या दोघींच्याही 2 जर वेगवेगळ्या चुली असतील यामध्ये नक्कीच राजेश टोपे काही अंशी भरारी घेऊन हे दोन्ही जे विरोधक नेते आहेत यांना माझी जी आहे ती लाईन आपल्या तालुक्यातील आपल्या जिल्ह्यातील आपल्याला ते नेते मंडळी माहित आहे. ज्यांनी इकडून तिकडे उड्या हाणल्यात, त्यांनी मतदारसंघाच्या ज्या गोष्टी आहेत त्या केल्यात, तर ते फक्त ज्येष्ठ नेते आणि माजी नेते ह्या ज्या लाईन मध्ये आहेत ते हे बसतायत की काय असंच प्रश्न जो आहे तो उभा राहत आहे. दुसरीकडे जर आपण बघितलं तर हे जे नेते आहेत यांच्या उमेदवारीबद्दलच अद्यापपर्यंत प्रश्नचिन्ह आहे. हा मतदारसंघ कुठल्या पक्षाला सुटतो याबद्दलच आणखी प्रश्नचिन्ह आहे. परंतु यांची जी घालमेल आहे यांच्या कार्यकर्त्यांची जी आहे सारखी चालू आहे. गेल्या 4 दिवसापासून एवढा चर्चेला विषय आलाय कारण मध्यंतरी सतीश घाडगे मुंबईला वारी गेल्यानंतर इतर काही पक्षांच्या नेत्यांना भेटलेत असं सोशल मीडियातून माहीत झाले, त्यांच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून माहीत झाले. कोणाकोणाला भेटलेत, कोणाकोणाला त्यांच्याच पक्षाला भेटलेत, काही इतरही काही पक्षांना भेटलेत असंही ऐकलंय. अजित पवारांची त्यांची भेटही झाली, ते तिकडूनही इच्छुक आहेत, त्यांना उमेदवारी दिली तर ते निवडणूक लढायला तयार आहेत. मग या सगळ्या जर गोष्टी असतील तर आपली पक्षनिष्ठा गेली कुठं? आपण किती दिवसापूर्वी या पक्षामध्ये प्रवेश केला आणि पक्षांचंच जर अद्यापपर्यंत ह्या मतदारसंघ कुठल्या पक्षाला द्यायचा हे ठरलं नसेल तर आपला हा उहापोह जो आहे तो आपण जास्तीचा करू लागलो तर नाही ना, असाही प्रश्न आहे. कारण पक्षाकडूनच अद्यापपर्यंत अधिकृत घोषणा नाहीये आणि मग आपण काही महिन्यापूर्वीच पक्षामध्ये प्रवेश केलाय आणि पक्षाचे ध्येय धोरण आपण पाळणार आहात की नाही? काही लगेच आपल्या पक्षाकडूनच अद्यापपर्यंत अधिकृत निरोप नाही, आपण दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांना जाऊन भेटणार म्हणजेच याचा अर्थ. आणि तसे त्यांनी म्हणले होते आम्ही ह्यावेळेस निवडणूक लढणारच, ती पक्षाकडून असो किंवा अपक्ष असो. ठीक आहे, मग तुम्हाला जर अपक्ष पद्धतीने निवडणूक लढवायची होती तर पक्षाचं बंधन आपण स्वीकारायलाच पाहिजे नव्हतं. स्वीकारला, आपण काही अंशी कामही केले, बांधणी केली, त्याबद्दलही दुमत नाहीये.
परंतु घनसावंगी मतदारसंघामध्ये तुम्ही विचार करा, अभ्यास करा. मला हिकमत उडाना तेच सांगायचंय, तुम्ही विरोधकांना कमकुवत समजू नका. नुसत्या उसाच्या टिपरावर हे राजकारण होणार नाही. आधी झाला असेल त्याबद्दल मला बोलायचं नाही, एका दिवशी त्याच्यावर आपण सविस्तर चर्चा करूया. परंतु सद्य परिस्थिती तशी नाही आणि निवडणुकामध्ये या शांतता, संयम, नम्रता ह्या सगळ्या गोष्टी लागतात. नियोजन, आयोजन ह्या सगळ्या गोष्टी लागतात. ही काय तुम्ही जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लढत नाहीत. 20 आणि 25 आणि 30 हजाराच्या जे मतदार आहेत, जे सभासद आहेत, जे ऊस उत्पादक शेतकरी आहेत, त्यांच्या लिस्टवर तुम्ही ही निवडणूक लढू शकत नाही. कारण त्या लिस्टमधले ही सगळेच तुम्हाला मतदार करतील असं कशावरून तुम्ही सिद्ध करणार. आणि ही मतदारसंघ फार मोठा आहे. अंबड तालुक्यातले काही गाव आहेत, त्याच्यामध्ये जालना तालुक्यातले काही गाव आहेत, आपल्या घनसावंगी तालुक्यातले पूर्ण गाव आहेत. म्हणून तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अभ्यास करा आणि विरोधकाला तुम्ही कमकुवत समजू नका. कारण तुम्ही दोन्ही नेते असतील, हे घाटगे असतील आणि उडाण असतील, या दोघंही मानतायत आमचे विरोधक राजेश टोपे आहेत. मग राजेश टोपे जर तुमचे विरोधक असतील तर तुम्ही त्या विरोधकांना प्रतिकूल वातावरण जे आहे तेच तयार करण्यास भाग पाडू लागले आहात. कारण सर्वसामान्य जनता आहे, सर्वसामान्य मतदार आहे आणि तुम्ही जर अशा दोन वेगवेगळ्या चुली मांडल्या तर नक्कीच राजेश टोपेंना याच्यामध्ये मोठ्या पद्धतीने फायदा होण्याची शक्यता जास्त आहे. आणि म्हणून तुम्ही त्यांना प्रतिकूल असं वातावरण जे आहे या विधानसभेमध्ये तयार करून देऊ लागला. आणि म्हणूनच मला असं म्हणायचंय, तुमच्या दोघांच्या भांडणाच्या मध्ये तिसऱ्याचा लाभ होण्याची शक्यता आहे. आणि तुम्ही जे आहे ते आपल्या इतर जे नेते तालुकाभरामधले असतील त्यांच्या माजी आणि ज्येष्ठ नेते यांच्या नायलीमध्ये तुमचे नंबर एकामागे एक लागतील आणि हे कायमचे लागतील. कारण तुम्ही विरोधकाला कमी समजू नका. भविष्यामध्ये काही वर्षांनी मतदारसंघाची पुनर्रचना होईल. घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्ये आणखीन काही इच्छुकांची गर्दी वाढेल. कदाचित राजेश टोपे ह्या मतदारसंघामधून किंवा दुसऱ्या मतदारसंघामधून उभा राहतील. म्हणून राजेश टोपेंना तुम्ही प्रतिकूलच वातावरण जे आहे त्या विधानसभेसाठी तयार करून देऊ लागले आहात, ग्राउंड तयार करून देऊ लागला असं दिसून येते. कारण तुमचे जे अहंकार आहेत ते तुमच्या कार्यकर्त्याचे डोकावताना दिसते आहेत. काही ठिकाणी मी चर्चा केली तर सतीश घाटगे यांचे कार्यकर्ते म्हणतात, हिकमत दादा आम्हाला काहीच गिनत नाहीत, काहीच मेचत नाहीत सतीश घाटगे यांना. तिकडे त्यांचे कार्यकर्ते म्हणतात सतीश घाटगेंच्या मागे तरी आहे किती वोटिंग, त्यामुळे एवढा अहंकार त्यांना आलाय. आणि हे कार्यकर्ते म्हणते हिकमत उडाना यांना एवढा अहंकार आलाय, आमच्या साहेबांचं एवढं आहे, एवढी वोटिंग आहे, एवढे बांधलेले सभासद आहेत, एवढे उत्पादक शेतकरी आहेत. त्या ज्या गोष्टी असतील त्या दोघांनाच माहीत, सत्यता त्या मागची त्या दोघांना माहीत. कोण कोणाला मानतं, कोण कोणाला नाही मानत. परंतु मतदारसंघातील जे जनता आहे, सर्वसामान्य जे लोक आहेत, त्यांची सध्याची मानसिकता अशी आहे तुम्ही दोघांनी येऊन निवडणूक जी आहे ती लढावी. आणि तुम्ही राजेश टोपे हे जे विरोधक आहेत तुमचे, त्या विरोधकांना एवढं साध्यात घेऊ नका, एवढा हलक्यात घेऊ नका. कारण त्यांच्या वडिलापासूनचा वारसा आहे निवडणुकीचा. कित्येक आधी तुमच्या पावसाळ्यात त्यांनी बघितलेले आहेत. निवडणुकीमध्ये जे आयोजन, नियोजन, शिस्तबद्धता ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या त्यांनी हँडल केलेल्या आहेत. दुसरी गोष्ट, त्यांच्या तुलनेत तुमच्याकडे अभ्यासू नेटवर्क मला दाखवा. तुमच्या दोन्ही नेत्याकडे मला ह्या गोष्टी बघायलाच भेटत नाही. एखादी अभ्यासू टीम आहे, खरोखरच भौगोलिक, राजकीय ह्या सगळ्या मतदारसंघाचा त्यांच्याकडे अभ्यास आहे. त्यांच्याकडे सगळं रायटिंग मध्ये सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत. मतदारसंघातल्या समस्या आहेत त्याही सगळ्या उपलब्ध आहेत. तुम्ही नुसत्या उसाच्या टिपरावर राजकारण हे करू शकत नाही आणि निवडणूक जिंकू शकत नाही. या आधी जिंकल्या असतील त्याबद्दल मला बोलायचं नाही, एका दिवशी रोखटोकवर आपण त्याच्यावर परत समीक्षा करूया. पण सध्या परिस्थिती नुसत्या उसाच्या टिपरावर आपण राजकारण जिंकू शकत नाही. कारण मतदारसंघातली टोटल मतदार संख्या त्यापैकी आपण किती ऊस उत्पादक शेतकरी आहेत हाही विचार करणं गरजेचं आहे. त्यामध्ये सागरला ऊस जातोय राजेश टोपे यांच्या, इकडे हिकमत उडानच्याही त्या ब्लू सफायराला ऊस जातोय, तिकडे समृद्धीला ऊस जातोय. म्हणून तुम्ही मतदारसंघातल्या ऊस उत्पादक शेतकरी आणि ऊसाच्या टिपरावर हे राजकारण जिंकू शकत नाही. त्यासाठी बांधणी, आयोजन, नियोजन, शांतता, नम्रता, संयम ह्या गोष्टी सुद्धा महत्वाच्या असतात. कारण तुमचा उहापोह जो आहे तो कार्यकर्त्याला सहन होत नाही. जरी आपला कार्यकर्ता असला तर तो बोलून दाखवत नाही. ठीक आहे, राजेश टोपे यांच्याबद्दलही मोठ्या पद्धतीने त्यांच्याच कार्यकर्त्याची नाराजी आहे. त्यांनाच असं वाटतंय आता झालं बाबा, 5 विधानसभेमध्ये तुम्ही विजय जो आहे तो मिळवलाय, आता एवढ्या वेळी दुसऱ्यालाही संधी गेली पाहिजे, बघूया तरी, ट्रायल तरी घेऊया, असंही राष्ट्रवादीचेच काही राजेश टोपे यांच्याच कार्यकर्त्याच्या मनामध्ये खतखत आहे. ते बोलून दाखवत नाहीत. खाजगीमध्ये बोलताना मी काही ठिकाणी ऐकलंही, यावेळेस आता बदल पाहिजे, यावेळेस आता पलटी पाहिजे. पण गेल्या 5 ज्या आहे त्या निवडणुकामध्ये मी तेच ऐकत आलोय. म्हणून आता काय होईल काय नाही होईल जर तरच्या गोष्टी आहेत त्या. परंतु तरी सुद्धा यांनी विरोधकालाही तेवढं हलक्यात घेऊ नये. फक्त उसाच्या टिपरावर जे राजकारण आहे ते चालतंय हेही डोक्यातून काढून टाकावं. 20 ते 30 हजार जे आपले सभासद आहेत किंवा ऊस उत्पादक शेतकरी आहेत किंवा आपले कार्यकर्ते आहेत,
त्यावरच यांनी न थांबता तुम्ही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक लढत नाहीयेत. म्हणून तुम्ही मतदारसंघामधला विधानसभा मतदारसंघ हा निवडणूक जी आहे ती तुम्ही लढतायत आणि शेवटपर्यंत तुम्ही विरोधकाला कधीच कमकुवत समजू नये. याबद्दल मी कधीही अंकुशराव टोपे आणि राजेश टोपे यांना मार्क देतो, कारण त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत आयोजन नियोजन हे जे आहे ते कायमस्वरूपी आणि तटस्थपणे असतं. ते काहीही असो, कुठल्याही उमेदवाराला त्यांनी आतापर्यंत हलक्यात घेतलं नाही आणि नियोजन आयोजन सूत्रबद्धता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या त्यांच्या परिपक्व आहेत. अभ्यासू टीम आहे, या सगळ्या गोष्टीचा आढावा त्यांच्या समोर आहे. त्यांचा प्रचार यंत्रणा चालू आहे, त्यांच्या कॉर्नर बैठका चालू आहेत, गावागावामध्ये भेटी चालू आहेत. या तुलनेत विरोधकाकडे उसाचा टिपरू सोडता दुसरा कुठला विषय आहे? कुठला विषय घेऊन आपण मतदारसंघामध्ये जाणार आहोत? कुठल्या गोष्टीमुळे आपण मतदारांना आकर्षित करणार आहोत? या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा गरजेच्या आहेत. म्हणून विरोधकांनी फक्त उसाच्या टिपरावरचं राजकारण याचं गणित जे आहे ते करत बसू नये. म्हणून मतदारसंघामध्ये सर्वसामान्यांच्या ज्या समस्या आहेत त्यांच्या अंतर्मन जाणा, कार्यकर्त्याच्या अंतर्मन जाणा बघा. आणि तुम्ही जर विरोधक दोघंही जर आपला विरोधक राजेश टोपे यांना समजत असतील तर तुम्ही त्यांनाच प्रतिकूल वातावरण तयार करून देऊ लागले असं दिसून येते. कारण अद्यापर्यंत मतदारसंघाची जी उमेदवारी आणि पक्षच नाहीये डिक्लेअर, आणि तुम्ही इकडून तिकडे उड्या आणू लागलेत आणि तुम्ही म्हणू लागले तर आम्ही उमेदवारी अर्ज दाखल करणार. मग आपण कुठल्या पक्षाकडून करणार, का पक्ष करणार, याबद्दलही प्रश्नचिन्ह आहे. हिकमत उडाणी यांच्या उमेदवारीबद्दल आतापर्यंत शिक्कामोर्तब झालेलं नाही. हे सगळं नसताना मतदारसंघामध्ये एवढी ढवळाढवळ चालू झाली, सर्वसामान्य जो कार्यकर्ता आहे त्याचं डोकं काम करायला गेले. काय नेमकं करावं, दिवस कमी राहिलेत. इकडे दुसरीकडे जर बघितलं तर विरोधकाबद्दल तुम्ही म्हणताय आमचे हे विरोधक आहेत, पण विरोधकाची बांधणी या सगळ्या गोष्टी चालू झाल्यात. तुमच्या आणखी उमेदवारीचाच पत्ता नाही. मग या सगळ्या गोष्टी तुम्ही कधी करणार, कुठं कुठं जाणार, कुठल्या कुठल्या गावात भेटणार? परंतु मला तरी असं वाटतं उसाच्या टिपरावर हे राजकारण आहे ते आपल्याला जिंकता येणार नाही. आपल्याला म्हणजे या दोन्ही उमेदवाराला फक्त उसाच्या टिपरावर होणार नाही. त्यासाठी नियोजन आयोजन सूत्रबद्धता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला अंमलात आणाव्या लागतील आणि तशा पद्धतीने ते करावं लागेल. पण सद्यस्थिती तरी तुम्ही दोघं जण जे आहेत त्या दोघांच्याही दोन चुली ज्या आहेत त्या दिसून येत आहेत आणि ह्यामध्ये नक्कीच राजेश टोपेंना काही अंशी फायदा होईल. काही ठिकाणी बघितलं मी, आज काही ठिकाणी 2-3 ठिकाणी जाऊन आलो तर तिथे शक्य ते आहेत. काही कार्यकर्ते आणि मतदार असं म्हणतायत यांच्या पायाकूनच आली, यांच्या पायाकूनच आली. हे यांच्या पायावरच धोंडा जे आहे यांना पाडूनच घ्यायचा आहे. आणि कदाचित जर असंच झालं, तुम्ही 2 सख्या जावान तुम्ही जर 2 अशा जर वेगवेगळ्या चुली मांडल्या तर नक्कीच याचा फायदा राजेश टोपे यांना होईल आणि तुम्ही जे आहे तुम्ही त्या यादीमध्ये जे आहे ते तुमचा क्रमांक लागेल. कुठल्या? माजी आणि ज्येष्ठ नेते ही ज्या पदव्या आहेत ह्या तुम्हाला कायमस्वरूपी ज्या आहेत त्या बहाल होतील. भविष्यात हा मतदारसंघ आहे याचा बदल होऊ शकतो, पुनर्रचना होऊ शकते. काही गावं तिकडे जे आहे ते तिकडचे तुटू शकतील आणि हा वेगळा मतदारसंघ होईल, तो वेगळा होईल. भविष्यात असंही होऊ शकतं या मतदारसंघामध्ये राजेश टोपे निवडणूक लढवतील, नाही लढवतील. कारण तुमच्याकडे ठीक आहे तुम्ही तिघही उमेदवार आहात, तुल्यबळ आहात, तुमच्याकडे शेतकऱ्यांचा ऊस जो आहे तो गाळपासाठी येतो आहे, परंतु फक्त ऊसावर हे जे आहे ते राजकारण चालणार नाही. म्हणून त्यासाठी व्हिजन लागल, आपल्याकडे अभ्यासू लोकांची टीम लागल. मला तर राजेश टोपे यांच्यापेक्षा ह्या दोन्ही विरोधकाकडे ह्या गोष्टी दिसत नाहीयेत. अभ्यासू टीम दिसत नाहीये, ते जे आहेत सर्वसामान्य मतदारांच्या ज्या भावना आहेत ते समजून घेताना दिसत नाहीयेत. तसं टीम वर्क जे आहे ते दिसत नाहीये. राजकीय भौगोलिक जो आखाडा आहे आपल्या मतदारसंघाचा तोही काही दिसत नाहीये. फक्त ऊस ऊस ऊस, ऊसामुळे हे राजकारण संपुष्टात आलं, ऊसामुळे असं. अरे नुसत्या ऊसावर नाही बाबा, नुसता ऊस हा विषय नाही. तुम्ही तालुक्याचा अभ्यास करा, किती मतदार आहे, किती मतदारांकडे ऊस जो आहे तो आहे, त्याचा सुद्धा अभ्यास तुम्ही 20 आणि 25 हजाराचं कॅल्क्युलेटर करून बसताय. तुम्ही पंचायत समिती जिल्हा परिषद लढत नाहीयेत, हा सुद्धा विचार तुम्ही करणं गरजेचं आहे. यासाठी नियोजन आयोजन सूत्रबद्धता ह्या सगळ्या गोष्टी लागणार आहेत आणि म्हणून तुम्ही ऊसावरच नुसती ही निवडणूक लढू शकत नाही. ठीक आहे, काही अंशी ऊसामुळे जे आहे मतदार राजा मोकळा झालाय ती गोष्ट मान्य आहे, परंतु इतर सगळ्याही गोष्टी काही त्याला कारणीभूत असतील, नुसता ऊस नाहीये. कारण क्षेत्र मोठं आहे, सभासद शेतकरी कमी आहेत, शेतकरी कमी आहेत आणि मतदारांची संख्या जी आहे ती जास्त आहे. राजेश टोपे आहेत, त्यांचे कार्यकर्ते आहेत, त्यामध्येही मोठ्या पद्धतीने नाराजी ती मागच्या वेळेसही दिसून आली. कारण राजेश टोपे यांनी याआधी अर्जुन खोतकर असतील, विलास बापू असतील आणि हिकमत उडाणासोबत 2दा त्यांनी फाईट टू फाईट दिली. विलास खरात यांच्यासोबतही दिली आणि अर्जुन खोतकर यांच्यासोबतही दिली. पण या फाईटमध्ये त्यांनी आपला विजय जो आहे तो खेचून आणलाय. म्हणून आताही तीच परिस्थिती जरी असेल तरी सुद्धा तुम्ही विरोधकाला हलक्यात घेऊ नका. तुम्ही एकत्र येऊन जरी निवडणूक लढले तर हवेवर तुम्ही जाऊ नका. मतदारसंघाचा अभ्यास करा, अभ्यासू लोकांची बांधणी करा, आपल्यासोबत जे कार्यकर्ते आहेत ते अभ्यासू आहेत का त्याचीही खात्री करा आणि मतदारसंघातला भौगोलिक आणि राजकीय जे आहे परिस्थिती त्याचा अभ्यास करा आणि तशा पद्धतीने आयोजन नियोजन सूत्रबद्धता हे सगळं करा आणि तुमच्या जीवनामध्ये नम्रता,
या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या येऊ द्या, शिस्तता, संयम ह्या गोष्टी येऊ द्या. कारण संयमाचा बांधा ज्यावेळेस तुटतो त्यावेळेस कार्यकर्ता सुद्धा नाराज होतो आणि तो बोलत नाही, परंतु त्याचं जे काम आहे तो केल्याशिवाय दाखवत नाही. तो त्याचं काम करूनच राहणार, बोलणार काही नाही. ही जी गोष्ट आहे ह्या सुद्धा गोष्टी तुमच्या का जीवनामध्ये तुम्ही अंमलात आणा, तरच तुम्ही राजकारणामध्ये मोठ्या पद्धतीने पुढे जाऊ शकाल, असंही मला या निमित्ताने सांगायचंय. आणि ही जी बेरीज वाजाबाकी आहे 20-25 हजारांची कार्यकर्त्याची असेल किंवा मतदारसंघातील ऊस उत्पादक शेतकऱ्याची असेल किंवा सभासदाची असेल, पण तेही पूर्ण मतदान तुम्ही ग्राह्य धरू नका, कारण त्यातलं पूर्णच तुम्हाला पडेल असं नाहीये. म्हणून तुम्ही जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लढवत नाहीये, तर तुम्ही विधानसभा निवडणूक लढवत आहात. आणि तुम्ही जर अशा दोन वेगवेगळ्या चुली मांडल्या तर नक्कीच या दोन्ही ज्या सख्या जावा आहेत यांच्या जर वेगवेगळ्या चुली झाल्या तर याचा फायदा नक्कीच राजेश टोपे यांना होणार आहे आणि त्यांना तेवढंच टेन्शन घेण्याची गरज राहणार नाही, असं सरी सद्यस्थितीत दिसून येते. ठीक आहे, तुम्हाला दोघांनाच माहित, तुम्ही दोन जे आहेत तुम्ही नुसतं म्हणतायत तोंडाने आमचे विरोधक राजेश टोपेच आहेत, पण तुमच्यामध्येच आता सद्यस्थिती जी आहे ती चढावर चालल्याचं दिसून येते उमेदवारीवरून. मग आता अद्यापपर्यंत उमेदवारीच निश्चित नाही आणि तुम्ही जर अशा आत्ताच जर चुली वेगवेगळ्या भांडू लागले तर भविष्यात जे आहे मतदारसंघाचा जो विषय आहे तो अंधकारमय दिसेल. म्हणून तुमचा दोघांच्या भांडणामध्ये तिसऱ्याचा फायदा होण्याची शक्यता आहे. आपण त्यावरही रोखोकमध्ये चर्चा केली होती. सद्यस्थितीत तरी घनसावंगी मतदारसंघामध्ये अशीच परिस्थिती दिसून येते. म्हणून या दोन्ही नेत्यांना माझं सांगणं आहे, तुम्ही बाबांनो विधानसभा निवडणूक लढताय, गावाच्या लिस्ट त्या तालुक्यातल्या, जालना तालुक्यातल्या, घनसावंगी तालुक्यातल्या बघा, उघडा, सर्वसामान्यामध्ये जाऊन बसा. नुसतंच इलेक्शन टू इलेक्शन कधी कधी येऊन त्यांना भेटून आश्वासनं देऊन ह्या गोष्टी होणार नाहीयेत. त्यासाठी बांधणी लागन, अभ्यासू टीम जी आहे ती आपल्या सोबत लागल आणि नियोजन आयोजन जे आहे ते लागल. कारण शेवटच्या क्षणापर्यंत आपण विरोधकाला हलक्यात घेता कामा नये. तो विरोधक कसाही असो, कुठल्याही स्टेजचा असो, त्याच्या मागे तेवढं वोटिंग असो नसो, परंतु आपण ती जी गोष्ट आहे हलक्यात घेणं गरजेचं नाही. म्हणून तो अभ्यास सुद्धा आपल्याला पाहिजे. फुलबाई हुलन तुळजापूर असं चालून जमणार नाही, कारण हा मतदारसंघ विधानसभेचा आहे, जिल्हा परिषद पंचायत समिती नाही. म्हणून सद्यस्थितीत मला घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्ये दोन सख्या जावा, दोघींच्या दोन वेगवेगळ्या चुली आणि राजेश टोपे घेणार भरारी. आणि हे जे आहेत हे त्या लिस्टमध्ये जाणार. माजी जे आहे पद लागतं माजी आणि ज्येष्ठ, हे दोन जे पद आहेत यांना कायमस्वरूपी जे आहेत ते जनतेकडून बहाल करण्यात येतील आणि यांच्या नावाच्या अगोदर माजी आणि ज्येष्ठ नेते ह्या यादीमध्येच यांची जी आहे ते नाव लागण्याची शक्यता आहे. म्हणून सावध व्हा, जागे व्हा, दोघं जण मिळून विचार करा. कारण सद्यस्थितीत तरी विचाराची ही जी भूमिका आहे ती यांची दोघांची वेगवेगळी दिसते. दोघंही वेगवेगळ्या चुली मांडण्याची शक्यता आहे. चला, भविष्यात आता उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर उमेदवारच आणखी नक्की नाहीये, ते झाल्यानंतर उमेदवारी अर्ज वापस घेण्याची तारीख आहे. तोपर्यंत काय काय बदल होतो, कारण हे राजकारण आहे. राजकारणामध्ये कधीही कोणत्याही क्षणी काहीही निर्णय जो आहे तो होऊ शकतो, परंतु आपल्याला पक्षाची काही अंशी निष्ठा जी आहे ती ठेवणंही गरजेचं आहे. एवढा उताळेक बावळेपणा पक्षामध्ये चालत नसतो. पक्षही आपली परीक्षा घेत असतो. या सगळ्या गोष्टी बघणं गरजेचं आहे. कारण हिकमत उडाणी यांनी नुकतीच उडी मारली एकनाथ शिंदे गटामध्ये आणि दुसरीकडे सतीश घाटगे यांनीही पक्षाचं बीजेपीचं काम करत असताना इतर नेत्यांना ते भेटल्याची चर्चा आहे. ते भेटूनही आलेत. ते राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची घड्याळ घेण्यास तयारही आहेत, असंही त्यांच्या कार्यकर्त्याकडून ऐकायला भेटले. म्हणूनच या राजकारणामध्ये एवढा हुलहुलेपणा जो आहे तो कामाचा नसतो. कारण सर्वसामान्य जनता जी आहे ती विचार करते आणि याआधी आपल्या दोन्ही मतदारसंघामध्ये ज्या नेत्यांनी असं केलंय त्या नेत्यांना अद्यापपर्यंत माजी आणि ज्येष्ठ नेते या पलीकडे कुठलंही लेबल जे आहे ते लागलेलं नाही. म्हणून तुम्ही दोघंही सावध व्हा. तुम्ही राजेश टोपे आपले विरोधक आहे असं एकीकडे म्हणताय आणि दुसरीकडे तुम्ही त्यांना जे आहे प्रतिकूल वातावरण तयार करून देण्यास भाग पाडत आहात असं दिसून येते. म्हणून जागे व्हा, सावध व्हा, नियोजन आयोजन करा. या आखाड्यात तुम्हाला उतरायचंय तर तशा पद्धतीने या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याची बांधणी झाली पाहिजे, नियोजन आयोजन झालं पाहिजे, शेवटच्या मतदारापर्यंत आपण जाऊन पोहोचलं पाहिजे. आपलं विजन जे आहे ते कळालं पाहिजे. का आपल्याला विरोध करायचा आहे म्हणून करायचा आहे टोपेंना असंही नाही झालं पाहिजे. ठीक आहे, राजेश टोपे यांच्या काही कार्यकर्त्यांची नाराजी मोठ्या पद्धतीने आहे, त्याचाही त्यांना फटका बसू शकतो. हे सुद्धा शक्यता जी आहे ती नाकारता येत नाही. कारण ते जरी तुमच्यासोबत फिरत असले, काम करत असले, पण त्यांचं अंतर्मन जे आहे ते वेगळं बोलतंय. ते राहतात तुमच्याकडे शरीराने दिसतात. ही एक मोठी फळी जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजेश टोपे यांच्या पक्षामध्ये दिसून येते. परंतु ते जे आहे आता भविष्यात
मतदारांचे जे निवडणूक होईल त्या अनुषंगाने ते कळेल नेमकं काय काय नाही. फक्त मला एकच विरोधकांना सांगायचंय, फक्त उसाच्या टिपरावर हे राजकारण होणार नाही. चला मित्रांनो, वास्तव न्यूजच्या रोखोक मध्ये तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, काही वाटत असेल कमेंट करा, शेअरही करा. दुसरी गोष्ट, आपल्याला असेच व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. वास्तव न्यूजच्या रोखोक मध्ये आपण तुर्तास येथेच थांबूया. परत असेच वेगवेगळे विषय घेऊन आपण भेटत राहू. तोपर्यंत धन्यवाद.